आज आपण पाहणार आहोत की सीआरओच्या साहाय्याने आपण दोन सिग्नल मधील फेज कशी मोजायची. ओके, फेज डिफरन्स. आता इथं सीआरओ घेतलेला आहे, त्याचबरोबर एक फंक्शन जनरेटर घेतलेला आहे. ऍक्च्युली तुम्ही म्हणाल की दोन सिग्नल मधला फेज मोजायचा आहे तर एकच सिग्नल जनरेटर का घेतला, दोन का घेतले नाहीत, बरोबर. तर इथं आपण काय करणार आहोत, तर एका सिग्नलचीच फ्रिक्वेन्सी घेणार आहे आणि फेज डिफरन्स निर्माण करणारा घटक कॉम्पोनंट म्हणजे कोणता आला, कॅपॅसिटर किंवा इंडक्टर. म्हणजे आरसी सर्किट किंवा एलसी सर्किट वापरून आपण फेज डिफरन्स निर्माण करू शकतो. आणि तो फेज डिफरन्स निर्माण झालेला जो सिग्नल आहे तो सिग्नल एक आणि त्याच्या पूर्वीचा सिग्नल, असे दोन सिग्नल्स आपण सीआरओ ला देऊया. आता फेज मेजरमेंट करत असताना आपण नेहमी सीआरओ इथं व्होल्टेज मेजरमेंट आणि फ्रिक्वेन्सी मेजरमेंटला जोडला होता. तो कसा जोडला होता, तर एक्स इंटरनल मोड मध्ये हा जो होता का नाही तो इंटरनल मोड मध्ये, म्हणजे इथं आपण सिग्नल देत नव्हतो, बरोबर. तर इथं वाय इनपुटला सिग्नल देत होतो, बरोबर. आता आपण काय करणार आहे, एक सिग्नल इथं वाय इनपुटला देणार आहे, बरोबर. आणि दुसरा सिग्नल जो आहे तो आपण इथं एक्स इनपुटला देणार आहे, बरोबर. असे दोन सिग्नल्स आपण या सीआरओ ला देणार आहे. त्यावेळेला आपल्याला हे जे नॉब आहे प्रेस करायचं असेल, हा हा तो जो असेल तो एक्स एक्सटर्नल पोझिशनवर आपल्याला ठेवावा लागेल, एक्स एक्सटर्नल पोझिशनवर. आणि त्यावेळेला आपल्याला फेज मेजरमेंट करता येणार आहे. तसं हे एक्स इनपुट जो आपल्याला इथं द्यायचा आहे लक्षात, हा ऍक्च्युली एक्सटर्नल आपण देतोय. म्हणजे इथं इनचा अर्थ असं समजू नका की इंटरनल, तर हा आपण इन म्हणजे इनपुट अशा अर्थाने वापरलेला आहे. ओके. आता आपण सिग्नल पाहूया, याच्याकडून घ्यायचा आहे तो सिग्नल जनरेटर कडून. हा सिग्नल जनरेटर कडून हा सिग्नल घेतला आपण. ओके, या दोन लाईन्स आहेत. नंतर तुम्ही काय करा की हा सिग्नल या वायला द्यायचा आहे, बरोबर. हा पॉझिटिव्ह मधलं टर्मिनल आहे ते इथं जोडणार आहे. नंतर हे निगेटिव्ह हे प्रोबला असणारच आहे तुमच्या दोन टर्मिनल्स, आणि हे दुसरं टोक आपण इथं खाली जोडणार आहे. ओके, अशा पद्धतीनं प्रोब तुम्ही या वायरवर जोडलेली असाल. आता हा एक सिग्नल झाला, याला गेला. आता मी काय करतो की हा पुढे आलेला सिग्नल आहे त्याच्यामध्ये फेज डिफरन्स निर्माण करतो. मी कशी निर्माण करणार, मी माझ्याकडे सिंपल कॉम्पोनंट आहे, कॅपॅसिटर आणि एक रेजिस्टन्स, बस एवढं जोडलं की काय होणार आहे, आपोआपच हे आरसी सर्किट जे आहे ते काय करणार आहे, फेज डिफरन्स निर्माण करणार आहे. आणि आता ही दोन टर्मिनल्स तयार झाली अगेन की व्होल्टेज अक्रॉस आर. हे जे व्होल्टेज अक्रॉस आर आहे आपलं, ते आपण कुठे देणार आहोत, एक्स इंटरनल टर्मिनल, एक्स इनपुटला. ओके, म्हणजे एक्सटर्नली देणार आहे त्याच्यामध्ये. मग हे टर्मिनल घ्या, इथं जोडा, आणि हे जे ग्राउंड आहे त्याचं ते ऑफकोर्स या बाजूला जोडलं जाईल. ओके, अशा पद्धतीने आपण आता काय केलेलं आहे, हे दोन इनपुट सिग्नल्स आता कोणाला दिलेले आहेत, सीआरओ ला दिलेले आहेत. सीआरओ ऑन करा तुम्ही, तो एक्स एक्सटर्नल पोझिशन मध्ये असेल. आता या स्क्रीनवर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एक पॅटर्न मिळेल वेगळाच, लक्षात, की तो याच्यावर अवलंबून असणार आहे की या दोन सिग्नल मध्ये कितीचा फरक आहे. उदाहरणार्थ म्हणून मी तुम्हाला दाखवतो की अशा पद्धतीचा एखादा पॅटर्न आपल्याला मिळाला, इलिप्स. ओके, हा इलिप्स मिळाला तुम्हाला स्क्रीनवर. हा स्क्रीनवर इलिप्स मिळाल्यानंतर हा इलिप्स मधोमध घ्या, हा थोडा काढताना मधोमध आलेला नाही, हा मधोमध घ्या. आणि काय करा की हा त्याचा जो आहे याला आपण इंटरसेप्ट म्हणतो वाय ऍक्सिस वरचा, आणि हे आपण मॅक्झिमम डिफ्लेक्शन म्हणतो वाय ऍक्सिस वरच. ओके, म्हणजे हा समजा y1 म्हटलं, हा y2 म्हटलं, तर वाय इंटरसेप्ट आणि मॅक्झिमम डिफ्लेक्शन. तर आपण काय करायचं, याच्यासाठी सूत्र आहे, थीटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ काय घ्यायचे, तर हे y1 अपॉन
y2. आता y1 म्हणजे काय लक्षात आलं असेल तुमच्या, y1 म्हणजे इंटरसेप्ट आहे, y इंटरसेप्ट. ओके, आणि y2 काय आहे, तर मॅक्झिमम व्हर्टिकल डिफ्लेक्शन. ओके, हे मॅक्झिमम व्हर्टिकल डिफ्लेक्शन आहे. इंटरसेप्ट आहे y1 आणि हा y2. म्हणजे हा रेशो थोडक्यात तुम्ही समजा की एकपेक्षा नेहमी कमी असणार आहे, येणारच आहे. आलं का? आणि हे तुम्ही जर सोडवलं तर याच्यावरून तुम्हाला सरळ सरळ तुम्हाला मिळणार आहे तो साइन थिटा किती आहे तो. अशा पद्धतीनं आपण फेज मेजरमेंट करतो दोन सिग्नल मध्ये. इथे एक आकृती दाखवलेली आहे, याच्यामध्ये बघा की हे आलं वाय इंटरसेप्ट लक्षात, आणि हे आलं मॅक्झिमम व्हर्टिकल डिप्लेसमेंट. आणि याच्यामधलं आपण काय करणार आहे, रेशो घेणार आहे. ह्या डिव्हिजन्स आणि या डिव्हिजनचा जरी रेशो घेतला तरी चालणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे घेतला आपण की हा आहे 3.8. ओके, आणि हा जर घेतला तुम्ही तर साधारणतः 5 आहे समजूया, 5. तर ह्याचा जो काय रेशो येईल त्याचा साइन इनव्हर्स घ्यायचा आपण, साइन इनव्हर्स घ्यायचा याचा, या रेशोचा, आणि जो येईल तो तुम्हाला थिटा मिळणार आहे. अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, तर फेज मेजरमेंट करणार आहोत. इथं आणखी एक उदाहरण मी तुम्हाला दाखवतो. हा जो पॅटर्न आहे याच्यामध्ये हा x1 घेतला तुम्ही तरी चालेल, y1 y2 घेतला तरी चालतो. हे पहिल्या एक्झाम्पल मध्ये. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये दाखवतो तुम्हाला मी. x इंटरसेप्ट घेतला आणि x चं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट घेतलं तरी चालणार आहे. आता हा साधारणतः 2 पॉईंट समथिंग 2.25 आहे आणि हा 4 पॉईंट समथिंग 4.45 साधारण आहे. ओके, इथं लिहिलेलंच आहे पहा की हे आहे 2.25 आणि हा घेतलेला आहे तो 4.5. आता ह्या जर दोन व्हॅल्यू घेतल्या तर आपला फॉर्म्युला असा तयार झालेला आहे की साइन इनव्हर्स ऑफ x1 अपॉन x2. आता बरोबर, आणि त्यामुळे या किमती आपण याच्यामध्ये पुटअप करूया. या किमती पुटअप केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की 2.25 अपॉन 4.5 घेतलं तर याचा रेशो आणि साइन इनव्हर्स करून आन्सर येते 30. याचा अर्थ या दोन सिग्नल मध्ये जे फेज डिफरन्स आहे ते 130 डिग्रीचा आहे. ओके, या पद्धतीने आपण फेज मेजरमेंट करणार आहोत. यापूर्वी आपण फ्रिक्वेन्सी मेजरमेंट पाहिलं होतं. त्यामध्ये आपण एक वाय इनपुटलाच फक्त सिग्नल दिला होता आणि इंटरनल टाइम बेस्ड जनरेटर वापरून आपल्याला या स्क्रीनवर वेव्हफॉर्म मिळाला होता. आणि या वेव्हफॉर्म मध्ये आपण नंबर ऑफ हॉरिझॉन्टल डिव्हिजन्स काउंट करून, टाइम पिरियड काउंट करून, त्याच्यावरून 1/t करून फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट केली होती. बरोबर, परंतु आता आपण एक वेगळ्या पद्धतीनं फ्रिक्वेन्सी मेजरमेंट करणार आहे. यामध्ये आपण काय करतोय, तर या सीआरओच्या एक्स इनपुट आणि वाय इनपुट दोन्हीला सिग्नल देणार आहोत. दोन सिग्नल जनरेटर असतील, दोन फ्रिक्वेन्सी असतील आणि त्या दोन फ्रिक्वेन्सी पैकी एक नोन असेल आणि दुसरी अननोन असेल, तर ती दुसरी अननोन फ्रिक्वेन्सी कशी कॅल्क्युलेट करायची हे आपण पाहणार आहोत. ओके, यासाठी हे दोन सिग्नल जनरेटर आहेत, याची एकाची फ्रिक्वेन्सी समजा नोन असेल आणि एकाची अननोन असेल. बरोबर, आता ही फ्रिक्वेन्सी आपण समजूया की fy आहे, कारण ही आपण y इनपुटला देणार आहोत. फॉर एक्झाम्पल, बरोबर, हा सिग्नल समजा आपण इथं दिलेला आहे, y इनपुटला दिला. ओके, आणि हा जो दुसरा सिग्नल आहे तो आपण हा एक्सटर्नल मोड मध्ये सीआरओ ठेवायचा आहे, आणि हा जो आउटपुट सिग्नल आहे तो आपण या ठिकाणी देणार आहोत. ओके, म्हणजे हे दोन सिग्नल्स आपण आता सीआरओ ला दिलेले आहेत. आता या फ्रिक्वेन्सीला आपण एफएक्स फ्रिक्वेन्सी असं म्हणूया. बरोबर, आता हे जोडल्यानंतर आणि सीआरओ चालू केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की सीआरओ वर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लूप्स मिळतील. कदाचित एकच लूप असा मिळू शकेल, ओके, गोलच एक फक्त. दुसरा असा असेल की एकच्या ऐवजी दोन लूप्स असतील. हा एक असा असेल, त्याला जोडून परत दुसरा एक असा, म्हणजे इंग्रजी 8 अंकासारखा. बरोबर, 3 लूप्स सुद्धा असू शकतील. ओके, तर अशा केसमध्ये आपण फ्रिक्वेन्सी मेजरमेंट कसं करायचं, तर इथं काय करायचं, तर या वाय ऍक्सिसला इथं टँजन्सी किती आहेत त्या कॅल्क्युलेट करायच्या. 1, 2,
3 समजा. नंतर हा एक्स ऍक्सिस धरला तर याला टँजन्सी किती आहे तर फक्त एकच आहे. म्हणजे नंबर ऑफ व्हर्टिकल टँजन्सीज किती आहेत आणि हॉरिझॉन्टल टँजन्सीज किती आहेत ह्या पहिल्यांदा काढायच्या. तुम्ही असं म्हटलात तरी चालेल. हा जर छेदून गेलेला असला असा पूर्णपणे तर इथं इंटरसेक्शन्स होतील आणि हे इंटरसेक्शन किती आहेत ते मोजलेत त्याच्या दुप्पट येतील फक्त एवढंच होईल. मग इंटरसेक्शन मोजा किंवा टँजन्सी मोजा तरी चालणार आहे आपल्याला काय हरकत नाही. हा एक्स ऍक्सिस इथं टँजन्सी टाईप धरला काय किंवा तुम्ही असा कट करून धरला तर 2 इंटरसेक्शन्स येतील म्हणजे 2 येतील. शेवटी आन्सर समानच येणार आहे. ओके. तर आपण काय करत होतो तर याच्या नंबर ऑफ टँजन्सीज कॅल्क्युलेट करतोय किंवा इंटरसेक्शन कॅल्क्युलेट करतोय आणि ते एका फॉर्म्युल्यामध्ये टाकून द्यायचे. त्याचा फॉर्म्युला आहे पहा, हा फॉर्म्युला आहे याच्यासाठीचा फ्रिक्वेन्सी मेजरमेंट साठीचा की नंबर ऑफ हॉरिझॉन्टल टँजन्सीज आणि नंबर ऑफ व्हर्टिकल टँजन्सीज आणि ही फ्रिक्वेन्सी असणार आहे एफ वाय म्हणजे व्हर्टिकल प्लेटला दिलेली किंवा वाय इनपुटला दिलेली आणि ही एक्स इनपुटला दिलेली. आता अशा पद्धतीचा समजा पहिला लूप आला तर इथं तुम्ही नंबर ऑफ हॉरिझॉन्टल टँजन्सीज जर म्हटलात किंवा इंटरसेक्शन जर म्हटलात तर किती आले पहा. हॉरिझॉन्टलला 1 2 3 4 म्हणजे इथं हॉरिझॉन्टलला इंटरसेक्शन 4 आले. ओके. आता व्हर्टिकलला किती आले 2 आले. व्हर्टिकलला 2 आले म्हणजे हा रेशो किती आला 2:1 बरोबर. म्हणजे एफ वाय आणि एफ एक्स आहे बरोबर. आता यापैकी एक फ्रिक्वेन्सी समजा ही एफ एक्स फ्रिक्वेन्सी आहे ती नोन आहे समजा 2 किलोहर्ट्झ आहे. ओके. तर एफ वाय कशी काढायची लक्षात आलं. हा 2 असेल तो इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार आहे 2 ला आणि 2 × 2 4 होणार आहे म्हणजे 4 किलोहर्ट्झ ही काय झाली तुमची फ्रिक्वेन्सी एफ वाय झाली. ओके. अशा पद्धतीने आपण फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करतोय. आता या दुसऱ्या आकृतीमध्ये पहा काय झालेलं आहे. या दुसऱ्या आकृतीमध्ये टँजन्सी चेक करा किंवा इंटरसेक्शन चेंज करा. आकृती इंटरसेक्शन साठी काढले तर बघूया. हा पॉइंट आला 1 2 3 4 5 6 काढले त्यांनी बरोबर. नंतर इथं किती काढलेत 1 2 3 आणि 4 बरोबर. म्हणजे व्हर्टिकलला किती आहेत 4 आहेत आणि हॉरिझॉन्टलला 6 आहेत बरोबर. 6/4 म्हणजेच किती येणार आहे 3/2 असं म्हटलं तरी चालेल. आता ही आपण म्हटलं की ही 2 किलोहर्ट्झ फ्रिक्वेन्सी आहे ही जाऊन इकडे मल्टिप्लाय होईल 2 किलोहर्ट्झ म्हणजे झाली 6/2 म्हणजेच 3 किलोहर्ट्झ. हे झालं आन्सर एफ वाय बरोबर. म्हणजे ही एफ वाय फ्रिक्वेन्सी जी आहे म्हणजे आपण त्या सीआरओ ला दिलेली जी फ्रिक्वेन्सी आहे बरोबर इथं वाय इनपुटला ती किती काढली आपण 3 किलोहर्ट्झ काढली. ओके. अशा पद्धतीनं वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला सीआरओ मिळतील आणि त्या पॅटर्न मिळाल्यानंतर आपण काय करणार आहोत त्या पॅटर्नच्या टँजन्सीज किती आहेत किंवा इंटरसेक्शन्स किती आहेत ते कॅल्क्युलेट करा आणि त्या पद्धतीनं त्या सूत्रामध्ये किमती घालून तुम्ही अननोन फ्रिक्वेन्सी आहे ती काढू शकता. धन्यवाद.